नमस्कार. रोकटोकमध्ये आपलं स्वागत. पत्रकार परिषद घ्यायची, उपलब्ध कागदपत्र दाखवायची, बड्या नेत्यांवर आरोपाच्या फैरी झाडायच्या, आम आदमी पक्षाची स्टाईल किंवा ओळख बनते का? या पक्षानं आपली ही ओळख आज पुन्हा नव्यानं उजागर केली आहे का? राज्याच्या ऊर्जा खात्यात अजित पवार यांनी 22,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी आज केला. घोटाळा झाला नसता तर राज्यात 50% विजेचे दर कमी झाले असते असा दावाही त्यांनी केला. गेल्या 4 वर्षापासून MERCला चेअरमन नाही, यामागेही राष्ट्रवादी काँग्रेसच असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आपचे नेते मयांक गांधी आणि योगेंद्र यादव यांची मुंबई बिल्डर्स सोबत गुप्त बैठक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. आपचे सर्व आरोप दिशाभूल करणारे असल्याचा खुलासा महावितरण आणि महानिर्मितीच्या वतीनं करण्यात आलाय. यातलं कोण खरं आणि कोण खोटं? महाराष्ट्राला विनाकारण महागडी वीज खरेदी करावी लागते का? आपच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी राष्ट्रवादी त्यांच्यावर वेगळे आरोप का बरं करत सुटलंय? आणि या आरोपा प्रत्यारोपांमागचं नेमकं मतांचं राजकारण काही आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आपचा पॉवर गेम या खास कार्यक्रमात. आपचा पॉवर गेम या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत राम दोतोंडे. राम दोतोंडे हे मुख्य जनसंपर्क अधिकारी महावितरण आहेत. राम दोतोंडे, आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत चंद्रकांत थोटवे. चंद्रकांत थोटवे हे महानिर्मितीचे संचालक आहेत. सर, आपलंही स्वागत. आपल्या सोबत आहेत नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस. नवाब मलिकजी, आपलं स्वागत. नवाब मलिकजी, मला पहिलाच प्रश्न घेऊन तुमच्याकडे जायचं आहे. कुठल्या कॅल्क्युलेटरवर 22,000 कोटी रुपये हे टाईप करता येतात हे तरी मला एकदा कळू द्या. एवढी मोठी रक्कम अलीकडच्या काळात महाराष्ट्रात कधी ऐकल्याचं नव्हतं. काय वाटतं या आरोपांवर आपलं काय स्पष्टीकरण आहे? नाही, म्हणजे आता त्या लोकांनी हे सगळे आरोप पब्लिसिटी घेण्यासाठी केलेली आहे. एकंदरीत महाजेनकोच्या 1 वर्षाच्या टर्नओव्हर 15,000 कोटी रुपयाचा आहे आणि त्याच्यात 22,000 कोटीचा म्हणजे किती वर्षामध्ये घोटाळा झालेला आहे काय आम्हाला समजता येत नाही. पण हे सगळे आरोप आता जे PRO पण आहे ते त्याची माहिती देऊ शकत आहे. पण मला वाटतं कुठेतरी त्यांना खोटे आरोप करून पब्लिसिटी मिळते या उद्दिष्टाने हे सगळे आरोप करण्यात आलेले आणि हे याला बिन आधाराचे सगळे आरोप आहे. एक पॉईंट बाय पॉईंट क्लॅरिफिकेशन आता सर्व महाजेनको किंवा ऊर्जा खात्याने केलेलं आहे. एक एक विषयावर आपण बोलू शकतो जर विषय समोर आल्यानंतर. मला आपल्या सोबत आहेत प्रताप होगाडे. प्रताप होगाडे हे वीज अभ्यासक आहेत. प्रताप होगाडे जी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. सर्वप्रथम मी आपल्याला एक प्रश्न विचारतो की आज जे आरोप आम आदमी पक्षानं केलेले आहेत त्या आम आदमी पक्षाच्या आरोपात तथ्य किती असं वाटतं? 22,000 कोटींचा घोटाळा असं ते आरोप करतात आणि त्यापेक्षा सुद्धा 50% महाराष्ट्रातल्या विजेचे दर कमी करता आले असते असं त्यांचं नाव आहे. काय सांगाल? मला दोन्ही मुद्द्यावर बोलायचं आहे. एक पहिलं महत्त्वाचं असं की महाजनकोची जी वीज निर्मिती आहे त्या वीज निर्मितीमध्ये खराब आणि ओला कोळसा त्यामुळं होणारं नुकसान, लो प्लांट लोड फॅक्टर म्हणजे कमी कार्यक्षमतेनं उत्पादन त्यामुळं होणारं नुकसान आणि जो इम्पोर्टेड कोल खरेदी केला आणि जी हाय कॉस्ट पॉवर खरेदी करावी लागली या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा गेल्या 3 वर्षामधला जवळजवळ 11,000 कोटी रुपयांचा आहे एकूण आणि तो सगळ्या ग्राहकांच्यावर पास ऑन झालेला आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. हा एक महत्त्वाचा. आणि दुसरं जेनकोच्या संदर्भामध्ये जे आपण विचारता जेनकोची इफिशियन्सी कार्यक्षमता हा एक फार मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण देशामध्ये सरासरी 69 आहे असं आजच महावितरणनं पत्रक काढलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये जेनकोची इफिशियन्सी या वर्षीची CEAच्या ते ज्या CEAचा हवाला देतात त्या CEAच्या प्रमाणेच 48% आहे. आणि त्यामुळं कमी कार्यक्षमतेनं उत्पादन झाल्यामुळे जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते, उत्पादन खर्च वाढतो, त्याचा सर्व बोजा हा ग्राहकांच्यावर टाकला जातो. एक कॅगच्या अहवालाचा मी मुद्दाम दाखला देतो कारण महावितरणनं आज कॅगचाही हवाला दिला आहे. कॅगनं 2005 ते 2010 या काळातला ऑडिट केलेला आहे
आणि त्या ऑडिटचा परफॉर्मन्स रिव्ह्यू रिपोर्ट हा विधानसभेसमोर एप्रिल 2011 ठेवला. या एप्रिल 2011च्या रिपोर्टमध्ये कॅगनं स्वतः म्हटलेलं आहे की या तिन्ही प्रकारामुळं खराब ओला कोळसा, लो प्लांट लोड फॅक्टर आणि लो इफिशियन्सी आणि हाय कॅपिटल एक्सपेंडिचर या सगळ्याचा एकत्रित परिणाम 6,852 कोटी रुपये हा झालेला आहे आणि तो बोजा ग्राहकांच्यावर पास ऑन झालेला आहे. असं पुढं होता कामा नये हे कॅगनं सांगितलं आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या कॅगच्या रिपोर्टवर राज्य सरकारनं आज अखेर कोणतीही कारवाई केली नाही. मे 2011 आम्ही मागणी केली होती, आज अखेर कारवाई झालेली नाही. त्यामुळे जेन्कोची इनइफिशियन्सी, जेन्कोमध्ये खराब आणि ओला कोळसा घेणं हे प्रकार सातत्याने घडतायत, हे नाकारता येणार नाही. बरोबर आहे. मला जायचं नवाब मलिक यांच्याकडे. नवाब मलिक, तुम्ही उत्तर देऊ इच्छितात? असं आहे की ओगडे साहेब जे सांगताय खराब आणि ओलसा कोळसा घेणे, ओढा कोळसा घेणे, आता कोल इंडिया ऑन गेट कोल सप्लाय करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे. त्यांच्या माइन्समधून सगळे रॅक भरून ते पाठवत आहे. आता आल्यानंतर त्यांच्याकडून आलेला कोळसा हे घेण्याशिवाय पर्याय नाही. इम्पोर्टेड कोळसा हा खराब आहे, इम्पोर्टेड कोळसा हा म्हणजे त्याच्यात घाण आहे, अशी परिस्थिती काय ते स्पष्ट केले पाहिजे. जर आपल्याला कोळसा हा सगळा कोल इंडियाकडून मिळत असेल, त्याची क्वालिटी दर्जा त्याच्या खालच्या असेल, तर आपल्याला ते घेण्याशिवाय पर्यायच नाही आहे. मग त्याच्यावर एखादं बोर्ड दाखवून त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे हे बोलणं कुठेतरी उचित नाही. बरोबर आहे. आपल्या या कार्यक्रमात आत्ताच सहभागी होतात अंजली दमानिया. अंजली दमानिया या आम आदमी पार्टीच्या सदस्य आहेत आणि महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अंजलीजी, आपलं स्वागत. आज तुमच्या झालेल्या या पत्रकार परिषदेत आणि त्याच्यावरच्या आरोपांवरच आपण आज महाजेनको, महावितरण या क्षेत्रातले अभ्यासक स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठही आपल्याबरोबर आहेत. लोकसत्तेचे पत्रकार स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ, आपलंही स्वागत. मी पहिला तर तुमच्याकडे जातो. अंजलीताई, 22,000 कोटी ही रक्कम फार प्रचंड वाटते. ही एखाद्या कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा 22,000 कोटी राहणार नाही. इतका प्रचंड मोठा घोटाळा अजितदादा पवार यांच्या एका कार्यकालात झाला असं वाटतं आपल्याला? नाही, अजितदादा पवारांनी किती मोठे घोटाळे केलेत ते आपण बघितलेच आहेत. म्हणजे सिंचन घोटाळा हा जो होता, ज्याची सुरुवातीला आपण फिगर्स ठेवले होत्या 70-72 कोटींवर, मग तो 1,05,000 कोटींवर गेला, 1,25,00,000 कोटींवर, आज भीतीला तो 1,50,000 कोटींवर आहे. म्हणजे आणि हे फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत जे त्यांच्या श्वेतपत्रिकेत आलेले नाही आहेत, पण ते आम्ही जे ब्लॅक पेपर बनवून दिला त्यात प्रत्येक धरणं, जितकी वगळलेली धरणं होती त्याच्या फिगर्स जेव्हा ॲडअप करून दिल्या आणि त्यांच्या दरवर्षीच्या एस्कलेटेड कॉस्ट जेव्हा आम्ही दिल्या, तेव्हा ते आता 1,50,000 कोटीपर्यंत पोहोचले. तर अजित पवारांची कपॅसिटी खूप आहे हो, ते खूप काही स्कॅम्स करू शकतात. खूप काही स्कॅम करू शकतात, त्यांची कपॅसिटी मोठी आहे. हे साधारणतः एक ज्याला आपण म्हणतो जनरलाइज किंवा अशा स्वरूपाचे आरोप आहेत. तुम्ही स्पेसिफिक काय आरोप करू शकाल की हे कंत्राट देताना अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पैसे खाल्ले, किंवा अशा ठिकाणी कोळसा खरेदी करताना तो अनाठाई खर्च करण्यात आला, किंवा खराब कोळसा खर्च करण्यात आला, किंवा जास्त टेरिफनी वीज विकत घेण्यात आली? नेमकं काय झालं? नाही, आता आपण ह्या पूर्ण जे आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली ह्या विषयावर बोलूया. आज जे आम्ही म्हणतोय की महाजेनकोचं करंट स्टॅटिस्टिक्स जे दाखवत आहे की ते जनरली जेवढं युनिट्स प्रोड्यूस करतायत ते जवळजवळ 60 ते 65% कपॅसिटीने करतायत. त्यांनी सांगावं त्यांचे PLF आत्ताचे जे आहेत ते किती आहेत, ते 2,800 ते 3,000च्या मध्ये आहेत की नाही, किंवा NTPCचे अँड कम्पेअर्ड टू NTPC त्यांचे एवढे कमी का. दुसरा प्रश्न असा की 9,000 कोटी जो आता पॉवर त्यांच्या रिपेअर्स आणि मेंटेनन्समध्ये गेला, तो रिपेअर काय झालं, मेंटेन काय झालं, आणि रिपेअर होत होतं, मेंटेन होत होतं, तर 800 मेगावॉटचे त्यांचे पॉवर युनिट्स शटडाऊन का गेले. 10,000 कोटीचा जो खर्च केला गेला कपॅसिटी एक्सपॅन्शनसाठी, तर त्याच्यातली कपॅसिटी 1,500 मेगावॉट्सनी वाढणार होती, तर ती खरंच 1,500 मेगावॉटनी वाढली का? त्यांनी किती बिलियन युनिट्स तयार झाले हे त्यांनी थोडं एक्सप्लेन करावं. मी बाकीचे मुद्दे त्याच्यानंतर सांगते. मला महाजेनकोचं, महानिर्मितीचं याच्यावर स्पष्टीकरण घ्यायचं आहे. मला त्याच्यात एक पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की गेल्या 3 वर्षात वीज दरात 9 वेळा वाढ करण्यात आली. खरं का खोटं?
नाही, त्याच्याबद्दल मी बोलेन. बोला. एक तर मुळामध्ये विजेचे दर ठरवणं ही ज्युडिशियल प्रोसेस आहे. ही आयोगाकडून दरवर्षी पार पाडल्या जाते आणि आयोग जेव्हा जेव्हा दरवाढीच्या संदर्भात ज्युडिशियल प्रोसेस घेते आणि सुनावण्या घेते आणि दर ठरवते, तेव्हा ज्या मंडळींनी आज आरोप केले यांच्यापैकी कोणाचाही चेहरा मला काही तिथं दिसलेला नाही. जेव्हा दर ठरवले जातात, जिथं आक्षेप घेणं आवश्यक असतं, जे काही तुमचं म्हणणं आहे ते तुम्हाला मांडायची संधी असते, ती मांडायला ही मंडळी मला काही कोणी तिथं दिसलेली नाही. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की जर तुमचा दरांबद्दल काही आक्षेप असेल आयोगाने ठरवलेल्या, तर तुम्ही आपल्या ट्रायब्युनलकडे जाऊ शकता. तिथे प्रॉब्लेम असेल तुम्ही तुम्हाला असं सुप्रीम कोर्टाकडे जाऊ म्हणायचं शकता. की अजितदादा पवार यांचा दरवाढीशी काहीही संबंध नाही. अंजलीताई, MERC हे तर दर ठरवू शकतात. ठीक आहे, 2010 ते 11 अनेक ॲक्टिव्हिस्टनी याच्यावर आवाज उचलले की MERC मध्ये चेअरमन नाही, तरी काही केलं गेलं नाही. एक मिनिट मला पूर्ण करू द्या. तर तुमचा चेअरमन नाही, तुमच्या दरवाढीचा, आता दरवाढीचाच आपण बघू. तुम्ही एक जो क्रॉस सबसिडी जी लावली जाते, क्रॉस सबसिडीपेक्षा आता आपण रेग्युलेटरी ॲसेटवर जर आपण बोलूया की तुमचे जे डिफरन्स असतो, म्हणजे समजा मी रिलायन्स आहे आणि मला समजा 10 रुपये पर युनिट विकायचं आहे आणि MERC म्हणेल नाही, तुम्ही 10नी नाही विकू शकत, तुम्हाला 8 crores of rupees. ते गेल्या 3 वर्षाचं जे आम्ही गणित केलं त्यात 3,577 कोटी रुपये एक्स्ट्रा होत आहेत. बरं ते सोडा, त्याच्यावर त्यांना म्हणजे तुम्ही दरवर्षीचा जो फरक आहे तो रिझॉल्व्ह का केला नाही? पहिला मुद्दा तो रिझॉल्व्ह केला नाही. तुम्ही तो दरवर्षी वाढू देताय, का वाढू देताय? कोणाच्या परवानगी? एक मिनिट मला पूर्ण करू दे दादा. नाही, इथं रिलायन्सचं कोणी नाही, हा विषय रिलायन्सशी संबंधित आहे. नाही, आम्ही जे म्हणतोय ना, तुम्ही मला तुम्ही आयोगाचं सांगताय, तुम्ही म्हणता आयोगाला अध्यक्ष नाही. एक सेकंड मला वाटतं यांना कदाचित कल्पना नसेल. आम्ही जो खुलासा केला होता तो एक पार्ट त्याचा महाजेनकोवर होता, दुसरा आमचा पार्ट त्याच्यात रिलायन्सवर होता आणि त्यात ते जे किकबॅक्स पुन्हा देतात. मल्लिक साहेब, आपण 2 मिनिटं, आज आपण बरेच काय बोललात त्याच्यावर पण आपण येऊया, पण त्याच्या आधी मला यांचं एक्सप्लेन करू द्या. हे जे म्हणाले की तो त्यात आम्ही रिलायन्सचंही सांगितलं, रिलायन्स प्रत्येक पॉलिटिशियनला, प्रत्येक ब्युरोक्रॅटला कसे पैसे पोचवतं ते तर सोडा, आम्ही एक स्टेप पुढे जाऊन सांगितलं की रिलायन्सनी पूर्ण इलेक्ट्रिसिटी कशी प्रायव्हेटाईज केली, विच इज अ पब्लिक युटिलिटी, हाऊ दॅट वॉज प्रायव्हेटाईज. याचा पुढच्या येत्या 4 ते 5 दिवसात आम्ही पुन्हा एक स्कॅम काढतोय, ते तुम्ही बघितल्यानंतर आपण पुढची चर्चा करू. ब्रेकवर जाण्यापूर्वी अंजली दमानिया, तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी अत्यंत छोटा प्रश्न आहे. MERCला चेअरमन नाही हे कधीपासून नाही आहे? 10 ते 11 त्यांचा चेअरमन नव्हता आणि गेले 4 महिने जेव्हा VP राजा सोडल्यापासून नाहीये. आणि अजितदारांकडे सौरभ, नाही, मुळात आपची जी आज पत्रकार परिषद झाली त्यामध्ये काही अत्यंत मूलभूत गोष्टींबद्दल पूर्णपणे अनभिज्ञता होती. त्या प्राथमिक गोष्टी जरी त्यांनी नीट समजून घेऊन मांडल्या असत्या तरी त्यांच्या बाकीच्या आरोपांबद्दल विश्वास वाढण्यास मदत झाली असती. पण MERCला अध्यक्ष नाही असं विधान तिथं केलं गेलं. 2008 मध्ये VP राजा MERCच्या अध्यक्षपदी आले आणि आत्ता सप्टेंबर 2013 मध्ये त्यांची मुदत संपली. तेव्हापासून गेली सलग 5 वर्ष ते अध्यक्ष आहेत. त्यांनी अत्यंत वेळोवेळी निकाल दिले, ते आक्षेपार्ह होते, चुकीचे होते. त्यावेळी कुणीही ग्राहक प्रतिनिधी संघटनांनी त्याबद्दल आक्षेप उठवले नाहीत. ग्राहकांच्या हिताला बाधा पोचवणारे, त्यांच्यावर विनाकारण भुर्दंड टाकणारे निकाल त्यावेळी दिले गेले, त्यावेळी कोणी बोललं नाही. पण अशावेळी हे अशा 4 वर्ष अध्यक्षच नव्हता आणि तिथे काही लोकांनी ते नजरेस आणून दिलं. मी पुन्हा क्लॅरिफाय करते. नाही, एक मिनिट, तुम्ही बोलू द्या. अगदी चुकीचं आहे माझं, बोला. त्यामुळं या प्राथमिक गोष्टी जर नीट सांगितल्या असत्या तर पुढच्या आरोपांमध्ये काय तथ्य आहे याच्याविषयी कुतूहल राहिलं असतं. पण काही मूलभूत गोष्टींबद्दलच शंका उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळं आता हा एक झाला. आणि दुसरा एक विषय आहे महाजनकोचा, त्याच्या कोळसा आयातीबद्दलचा आणि इतर काही गोष्टी आहेत, त्याच्याविषयी आपल्याला काही भाष्य करता येईल, नंतर बोलूया. अंजलीजी, नाही, 2 गोष्टी सांगायच्या आहेत याच्यात. म्हणजे जो मगाचचा माझा मुद्दा होता तो पूर्ण झाला नव्हता. आम्ही जे म्हणत होतो, हा जो प्राइस डिफरन्स आहे हा अक्युमुलेट जो केला जातो, आत्ताच्या त्याच्या ज्या फिगर्स आहेत त्या फार मोठ्या आहेत आणि त्याच्यावर रिलायन्सला 14.75% इंटरेस्ट घेऊ दिलं जातं. आणि हे MERC त्यांना घेऊन कसं देते, कोणामुळे देते, MERC असं करू कसं शकते?
आपचा पॉवर गेम या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्यासोबत अंजली दमानिया, नवाब मलिक, प्रताप होगाडे, चंद्रकांत थोटवे, स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ आणि राम दोतोंडे या सगळ्यांना घेऊन आज आम आदमी पक्षाच्या पत्रकार परिषदेत 22,000 कोटींचा वीज क्षेत्रामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. त्या आरोपाचा एक प्रकारचा शहानिशा आपण करतोय. त्या आरोपाच्या अनेक बाजू तपासून पाहतोय. पहिल्या भागामध्ये जे आरोप करण्यात आले त्यावर उत्तर द्यायचंय नवाब मलिक यांना. नवाबजी, असं आहे की श्रीमती अंजली दामानिया यांनी ज्या पद्धतीने या चर्चेची सुरुवात केली, आता त्यांनी जलसंसाधन विभागाची त्यांनी चर्चेला सुरुवात करत असताना सांगितलं की 70,000 कोटी नाही, 1.5 लाख कोटी आहे. म्हणजे एकंदरीत खर्च 70,000 कोटी या राज्याच्या 40 वर्षाचे आहे. त्याला या लोकांनी आता 1.5 लाख कोटी बोलून दाखवली. म्हणजे आकड्याची खेळणी किंवा खोटे बोलणे, रेटून बोलणे या पद्धतीचा सगळा कारभार या लोकांचा आहे. आज जे पत्रकार परिषद घेऊन जे सगळे आरोप लावले, 1 बाय 1 आपण उत्तर घेऊ. त्यांनी सांगितलेलं आहे की या नियामक आयोगाला अध्यक्ष नाही, नियामक आयोगाला अध्यक्ष गेली काही वर्षापासून नाही, VP राजा रिटायर झाल्यानंतर आता सोनवणे साहेब हे सिनियर मोस्ट असताना ॲक्टिंग चेअरमॅनच्या चार्ज त्यांच्याकडे आहे. बिना चेअरमॅनच्या तो खाता नाही, पहिले हे समजून घेतलं पाहिजे. एक दुसरा त्यांनी आरोप लावलेला आहे की या देशामध्ये कोळसा उपलब्ध असताना कोळसा उचलत नाही, फॉरेनमधून कोळसा मागवता आहे. देशातले कोळसा पुरवण्याची क्षमता कोल इंडियाची 69% आहे. आपल्याला ऑन गेट 68% पेक्षा जास्त ते पुरवू शकत नाही आणि ते स्वतः परवानगी देत आहे फॉरेनचे कोळसा मागवा, त्यासाठी ही कोळसा सगळा आयात होत आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या क्षमतांनी चालत नाही, ही संच या क्षमतेने चालत नाही, त्याच्या मागे कुठलंही भ्रष्टाचार आहे असं बोलणं योग्य नाही. या राज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की या सगळे याच्या ऑडिट झालं पाहिजे. या सर्व या महाजेनको असेल या पॉवर कंपन्याच्या ऑडिट कॅगच्या मार्फत होते आणि ऑलवेज ते कंटिन्युअस प्रोसेसमध्ये ऑडिट होत राहत आहे. खाजगी वीज जे खरेदी करत असताना टेंडर प्रोसिजर अडॉप्ट केली नाही असा आरोप या लोकांनी लावलेला आहे. या टेंडरिंगच्या मार्फत स्वस्त वीज जिथे उपलब्ध होते त्यांच्या माध्यमातून वीज खरेदी करण्यात येते. अशी सगळी जरा ऐकून घ्या मॅडम, तुमच्या नावासारखं नाही. 1 लाख कोटीच्या MK ग्लोबल मध्ये घोटाळा करणारी बाई इथे जोरात आम्हाला शिकवते काय? अनिल दामानियाने 1 लाख कोटीच्या भ्रष्टाचार केला ते बोला. काय मॅडम तुम्ही बोलताय? अनिल दामानिया तुमच्या नवरा आहे की नाही सांगा. तुम्ही लाख करोड 2 लाख करोडचे आकडे याच्यासाठी सांगताय कारण तुमच्या नवरा तो 1 नंबरचा बेईमान आहे, तो घोटाळे त्यामुळे प्लीज शट युअर माउथ राइट नाउ. दामानिया कोण नवरा आहे ना तुमचा? तुला विनंती करतो की कोणत्याही स्वरूपाचे वैयक्तिक आरोप करू नका. नवाब मलिक, आपण आता महावितरणातल्या आरोपाबद्दल बोलतो. Either he leaves or I leave. एक मिनिट. Either he leaves the channel or I leave. अंजली दमानिया, तुम्ही शांतपणे तुमची लायकी काय माझ्या नवऱ्याबद्दल बोलायची? लायकी काय तुमची? Either he leaves the channel or I leave right now. एक मिनिट न, तुम्ही बसा मॅडम, तुम्ही एक मिनिट बसा, मी त्यांच्याशी बोलतोय. युजलेस माणसाची लायकी काय? बसा तुम्ही 1-2 मिनिटं. नवाब मलिक, तुम्ही त्यांच्या आरोपांना, त्यांनी आज जे MERC वर, महाजेनकोवर, महावितरणावर आरोप केले आहेत त्यांच्याविषयी आपण बोलूया. त्या व्यतिरिक्त कृपा करून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर चर्चा करून, आरोप करून आपण कृपा करून या चर्चेचा दर्जा कमी करू नका. एक मिनिट नवाब मलिक, ते चॅनलवर राहतील नाही तर मी राहीन. एक मिनिट. अशा प्रकारचा वाद नाहीये. एक मिनिट. वाटेल ते बोलले ते बिलकुल ऍक्सेप्टेबल नाहीये मला. मी त्याबद्दल त्यांना सांगितलं क्षमा मागावी त्यांनी माझी. क्षमा मागावी नाही तर मी बोलणार नाही. क्षमा मागावी त्यांनी माझी. नवाब मलिक, कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा आज जे आरोप झालेले आहेत त्या आरोपांच्या संदर्भातलं स्पष्टीकरण घेतो. नवाब मलिकची लायकी नाहीये. मॅडम तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल करा. बिलकुल नाही. निगुडकर, आय एम लिव्हिंग. एक मिनिट. निगुडकर, इधर ही अपोलोजाइजेस और आई लीव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.